जीएमसी भरती 2025 मिरज सांगली। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगली या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो गट संवर्गातली ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या ठिकाणी। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 14 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली यामध्ये तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीचे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तर यामध्ये जे आपण पदांचा जर विचार केला तर यामध्ये पद जे शिपाई झाला, स्वच्छ परिचर झालं, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर झालं, प्रयोगशाळा सेवक झालं, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वसतिगृह सेवक झालं, सुरक्षा रक्षक झालं, अंधार खोली परिचर झालं, त्याचबरोबर जे कक्ष सेवक रुग्णसेवक झालं, औषध वितरण सेवक झालं, बाह्य रुग्णसेवक झालं, अपघात विभाग सेवक झालं, शास्त्रीय परिचर झालं, क्ष किरण परिचर झालं, रक्तपेढी परिचर झालं, रुग्णपटवाहक परिचर, सहाय्यक स्वयंपाकी झालं, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी, धोबी, नावी, प्रयोगशाळा परिचर, स्वयंपाकी असे विविध प्रकारचे पद आहे। तर यामध्ये फक्त आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते कारण की क्लास 4 चे हे पद आहे, गट संवर्गातले हे पद आहे। आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे। वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट संवर्गाच्या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगलीमध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे। गट संवर्गातले हे पद एक लक्षात ठेवा, मुलं आणि मुली यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 14 सप्टेंबर पासून चालू होत आहे आणि 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला या भरतीमध्ये तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, वयोमर्यादा जास्त आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर आपलं 31 ऑगस्ट 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरी असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, आदूक असाल तर 5 वर्ष सूट भेटणार आहे, म्हणजे 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर हे जे पद आहे हे गट संवर्गातले पद आहे आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे मिरज या ठिकाणी असणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 263 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर चांगले पद यामध्ये आहे। तर पद कोणकोणते आहे ते तुम्हाला सांगून देतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे। तर पहा, शिपाईचा पद आहे 6 जागा आहे, त्याचबरोबर शवविच्छेदन परिचरता आहे 4 जागा आहे, शवविच्छेदन कक्ष परिचरता आहे 6 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरता आहे 5 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकचा आहे 2 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे 3 जागा आहे, वसतिगृह सेवकचे यामध्ये जागा आहे तर वसतिगृहाच्या 11 जागा आहे आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षकच्या 7 जागा आहे, अंधार खोली परिचरच्या 3 जागा आहे तर झाले टोटल 47। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये जर आपण पाहिलं शिपाईच्या जागा आहे 5, त्याचबरोबर कक्षसेवक रुग्णसेवकच्या 14 जागा आहे, औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या यामध्ये 3 जागा आहे, अपघात विभाग सेवकच्या 5 जागा आहे, शस्त्रक्रिया परिचरच्या 8 जागा आहे, अंधार खोली परिचरच्या 1 जागा आहे, क्ष किरण परिचरच्या 1 जागा आहे, रक्तपेढी परिचरच्या 3 जागा आहे, रुग्णपटवाहकच्या 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या 6 जागा आहे, माळीच्या 1 जागा आहे, धोबीच्या 2 जागा आहे, नावीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 16 जागा आहे, त्याचबरोबर व्रणोपचारकच्या 2 जागा आणि स्वयंपाकीच्या 1 जागा, टोटल 80 आहे। त्यात कक्ष सेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 आहे, शिपाईच्या 10 आहे, क्षकिरण सेवकच्या यामध्ये 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या यामध्ये 7 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, धोबीच्या 5 आहे, दवाखाना सेवकच्या 3 आहे, शस्त्रक्रिया सहाय्यकच्या या ठिकाणी 4 आहे, त्याचबरोबर स्वयंपाक मदतनीसच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रिया सेवकच्या 3 जागा आहे, त्याचबरोबर व्रणोपचारकच्या या ठिकाणी 4 जागा, रक्तपेढी सेवकच्या 3 जागा आहे, उद्वाहकच्या या ठिकाणी
उद्योग चालकच्या या ठिकाणी 3 जागा आहे, माळीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, नाभिकच्या 2 जागा आहे, मिस्त्री कम फिटर कार्पेंटरच्या 1 जागा आहे, कार्यशाळा परिचरच्या 1 आहे, पाणीवालाचा 1 जागा आहे, शिंपीची 1 जागा आहे, टोटल 128. आणि त्याचबरोबर आरोग्य शिक्षण पथक तासगावमध्ये जर आपण पाहिलं तर शिपाईची 1 आहे, प्रयोगशाळा परिचरची 1 आहे, दंत परिचरचे 1 आहे, स्वच्छता सेवकच्या 3 आहे, स्त्री कक्ष सेवक आयाच्या 2 जागा आहे. तर अशा एकूण 8 जागा आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं संस्थेचे नाव तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये सुद्धा 47 जागा आहे. तर टोटल 263 जागा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर आपलं या भरतीमध्ये काय पेपरवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर 5 सामान्य ज्ञानचे यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25, मराठी व्याकरणचे 25, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्कासाठी पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 2 घंटेचा टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. तर चांगली ही भरती चालू आहे आणि या भरतीची जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते टेलिग्राम ग्रुपवर आपण हे सर्व जाहिरात टाकलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीची संपूर्ण जाहिरात बघू शकता. शिपाई झालं, पगार बघू शकता 15,000 ते 47,600 पर्यंत ते हे सर्व पद यामध्ये तुम्हाला दिसत असेल, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये मी तुम्हाला पद वाचून दाखवत होतो आणि हे सर्व 10वी पाससाठी शिपाई, शवविच्छेदन परिचर झालं, शवविच्छेदन कक्ष परिचर, प्रयोगशाळा परिचय, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वसतिगृह सेवक, सुरक्षा रक्षक, अंधार खोली परिचर. त्यानंतर शिपाई, कक्षसेवक, रुग्णसेवक हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचं आहे. त्यानंतर कक्षसेवक, रुग्णसेवकचे यामध्ये आहे, पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर औषध वितरण सेवकचं पद आहे, त्या पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. बाह्य रुग्णसेवक झालं, अपघात विभाग सेवक झालं, शस्त्रक्रिया परिचर, अंधार खोली परिचर, क्षकिरण परिचर, रक्तपेढी परिचर, रुग्णपट वाहक परिचर. त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी, धोबी, नावी. त्यानंतर प्रयोगशाळा परिचय, व्रणोपचारक, त्याचबरोबर स्वयंपाकी. तर बघू शकता. त्यानंतर संस्थेचे नाव पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. तर यामध्ये कक्षसेवकचं पद आहे, पहारेकरीचं पद आहे, शिपाई, क्षकिरण सेवक, स्वयंपाकी, बाह्य रुग्णसेवक, धोबी, दवाखाना सेवक, शस्त्रक्रियागार, सहाय्यक, स्वयंपाक मदतनीस, शस्त्रक्रियागार सेवक, व्रणोपचारक, रक्तपेढी सेवक, उद्वाहन चालक, माळी, प्रयोगशाळिक सेवक, नाभिक, मिस्त्री कम फिटर कार्पेंटर. त्यानंतर हे सर्व पद आहे, कार्यशाळा परिचर, पाणीवाला, शिंपी. त्यानंतर संस्थेचे नाव आरोग्य शिक्षक पथक तासगाव. तर यामध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर, दंत परिचर झालं, स्वच्छता सेवक झालं, स्त्री कक्ष सेवक आया झालं. ठीक आहे. तर हे काय पद आणि यामध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर या भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर घेतला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघू शकता तुम्ही मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. 200 मार्कासाठी पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. 2 घंटेचा टाईम भेटणार आहे, 120 मिनिट आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आणि पेपर आपला जो आहे हा कॅम्प्युटरवर घेतला जाणार आहे. ह्या भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्रामवर टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या, हे सर्व जाहिरात भेटणार.